ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಶರಣರ ನಾಡು ಅನುಭವ ಮಂಟಪದಿಂದ ಇಡೀ ಭಾರತಷ್ಟೆಲ್ಲ ಜಗತ್ತಿನ ಮಾನವರೆಲ್ಲರಿಗೂ ಈ ಸಾಯಂಕಾಲದ ಸರ್ವರಿಗೂ ಶರಣ. ಒಂದು ದೇವರ ಕಲ್ಪನೆಯ ಬಗ್ಗೆ ಮಹಾತ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರ ವಚನ. ಹಾಳು ಮೊರಡಿಗಳಲ್ಲಿ, ಊರ ದಾರಿಗಳಲ್ಲಿ, ಕೆರೆ ಬಾವಿ ಹೂ ಗಿಡ ಮರಗಳಲ್ಲಿ, ಗ್ರಾಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ, ಚೌಪಥ ಪಟ್ಟಣ ಪ್ರವೇಶದಲ್ಲಿ, ಹಿರಿ ಆಲದ ಮರದಲ್ಲಿ ಮನೆಯ ಮಾಡಿ ಕರೆ, ಎಮ್ಮೆ, ಹಸುಗೂಸು, ಬಸೂರಿ, ಬಾಣಂತಿ, ಕುಮಾರಿ, ಕೊಡಗು ಶಂಭುವರ, ಹಿಡಿದುಂಬ, ತಿರಿದುಂಬ, ಮಾರಯ್ಯ, ಬೀರಯ್ಯ, ಕೇಚರಗಾವಿಲ, ಅಂತರ ಬೆಂತರ, ಕಾಳಯ್ಯ, ಧೂಳಯ್ಯ, ಮಾಳಯ್ಯ, ಕೇತಯ್ಯಗಳೆಂಬ ಈ 100 ಮಡಿಕೆಗೆ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ಒಬ್ಬ ದೇವನಿಗೆ ಶರಣೆಂಬುವುದು ಒಂದೇ दड़ी सालदे. महात्मा बसवण्णा जी का एक वचन अगर हम आज के राजकारणी लोग, धर्म के प्रचारक लोग, अगर भारत देश के जनता के ऊपर उनको थोड़ा सा भी दया रहा, प्रेम रहा, हमारा देश, हमारा जनता, हमारा सबका कल्याण होने का बोल के एक हृदय से उनका अगर दिल में दिल रहा तो ये वचन पढ़ना चाहिए और इसके बारे में सोचना चाहिए. देश के अंदर 33 करोड़ भगवान बनाकर अरबों खरबों पैसे खर्च करके हर जगह मंदिर, कहाँ बने रास्ते में मंदिर. इधर बसवण्णा जी तो कहते हैं एक प्रधानमंत्री होकर पैर रखने को जगह नहीं है, उतना मंदिर. तो इन सारे तरफ फिरने में कितना नुकसान हो रहा है इसके बारे में कोई हिसाब ही नहीं लगा सकते. अभी बिहार स्टेट के अंदर एक मंदिर छिंतला देवी मंदिर कहते, वहाँ पर ये पाखंडियों ने, ये कथावाचक जो बोलते हैं ना, इन लोगों ने गरीब मुक्त लोगों को, तुम्हारे को वहाँ इसी टाइम पे जाकर तुम दर्शन लेंगे तो तुम्हारा हर कामना पूरा हो जाएगा, ऐसा एक झूठा एक विश्वास देकर तो वो लोग मानते हैं ना. देश के अंदर झूठे को पहले मानते, सच्चाई को नहीं मानते. तो वहाँ पर हजारों का भीड़ वो मंदिर के सामने, मैं आगे तू आगे, मैं आगे तू, ऐसा फिर भाग दौड़ में कम से कम 15-20 लोग मारे गए कहते हैं, एक के ऊपर एक खुंदल के. देखो 900 साल पहले लिखा है बसवण्णा जी, तुम्हारे को सृष्टिकर्ता ने मूर्ति बनाकर तुम्हारे अंदर एक ज्ञान दिया है, सृष्टि का ज्ञान. इन पंच इंद्रियों से अच्छा विचार सोचो, अच्छा काम करो, मेहनत करो और जिंदगी गुजारो. इसीलिए तो अरिवे गुरु देहवे देवस्थान कायकवे कैलास कहा है ना. तो ये शरीर ही असली मंदिर है. ये सच्चाई दुनिया के अंदर अगर कोई जमीन है तो बताए सो बसवा कल्याण के कर्नाटक का जमीन है. किताब पढ़ो, इस किताब में सब लिखा है. इसके अंदर 2500 वचन है. ये वचन अभी मैं बोला है ना, ये वचन इसके अंदर है. तो इस तरह और एक अयोध्या में, वो भी हम आजकल किधर भी कुछ हुए हमने तो साथ न्यूज में आते रहता हूँ, होम हवना करने के वास्ते हजारों का वो कट्टा बनाकर उसके अंदर अच्छा जो खाने का रहता है ना वो डालकर होम करने गए. वहाँ पर पेंडाल को आग लगे सो मैं देखा, अंगार लग गए, कितना नुकसान हो गया. देखो महात्मा बसवण्णा जी जब कहा ना 900 साल पहले, अंगार को अगर तुम भगवान मानेंगे तो
अंगार लगने के बाद में वो भगवान क्या किसी इंसान का प्रॉपर्टी का या जान माल का नुकसान करने वाला है क्या भगवान? भगवान को उतना खराब है? वैसा नहीं है। हमारे गलतियों से, हमारे अंधाश्रद्धि रूढ़ी से, हमारा जो गलत विचार से नुकसान कर ले रहा ना, ऐसा मालूम होता है। तो किसी का घर को अगर अंगार लगा तो उस वक़्त क्या है, बसवಣ್ಣ जी और एक वचन में है, बच्चलद नीरू, जो हम पानी नहाते, नाली का पानी, वो गलीज पानी ला के वो पानी, ये पानी, मट्टी धूल डालकर उसको बुझाने का कोशिश करते हैं। तो ये भी देख कर लिखा है बसवಣ್ಣ जी, ಬೆಂಕಿ ದೇವ್ರಂತಂದ ಬಳಿಕ ಮತ್ತೆ ಯಾಕಪ್ಪ ಅಷ್ಟೆಲ್ಲ ತೊಂದರೆ ಮಾಡ್ಕೋತ್ರಿ, ऐसा लिखे। तो मैं ಇನ್ನೊಂದು वचन ಹೇಳೋ और एक बसवಣ್ಣ जी का वचन, जो भीड़ कहाँ भी जाओ, हर मंदिर में लाइन, मैं आगे तू आगे, स्कूल से ज़्यादा मंदिर में रहते लोग, लेकिन आज तक कोई मंदिर का मूर्ति किसी को एक बाल बराबर एक पैसा भी फायदा नहीं हुआ। इसीलिए भारत रत्न डॉक्टर BR अम्बेडकर जी कहते हैं, शिक्षण संगठन होराट, सच्चाई के वास्ते, न्याय के वास्ते पढ़ो, शिक्षण, स्कूल जाओ, अच्छा अच्छा किताब पढ़ो और सब लोग मिलकर संगठित होकर अन्याय के खिलाफ लड़ो, उनके बोले ना भारत रत्न डॉक्टर BR अम्बेडकर जी, भारत संविधान के मुख्यस्थ निर्माण में कहा ना। ಇನ್ನೊಂದು ಬಸವಣ್ಣನವರ ವಚನ, ಕುರಿಯ ಹಿಂಡು ಕಬ್ಬಿನ ಉಲಿವ ತೋಟವ ಹೊಕ್ಕು, ತೆರನ ನರಿಯದೆ ತನಿ ರಸದ ಹೊರಗಣ ಎಲೆಯನ್ನೇ ಮೇಯ್ದವು, ನಿಮ್ಮ ಅರಿತ ಮದ ಕರಿಯಲ್ಲದೆ ಕುರಿ ಬಲ್ಲುದೇ ಕೂಡಲ संगम देव। ये क्या सिखाता है? अभी वो बिहार के अंदर का जहाँ देखा भीड़, तो कुरिय हिंडो, बकरियों का झुंड अगर गन्ने की खेत में जाएंगे तो क्या खाता वो? गन्ना खाता क्या बताओ कोई? तो खाली पत्ता खाकर जाते रहता वो झाड़ का पत्ता, ये झाड़ का पत्ता, उधर ऐसा खाते रहता। वो झाड़ के अंदर क्या है, कौन सा झाड़ को क्या फ्रूट लगता है, कौन सा गन्ने के अंदर मीठा कहाँ है, वो बकरे को क्या मालूम होगा? क्या नहीं मालूम हुआ ना। कब्बिन उलिव तोटा वो हक्कु तेरा ना नरी दे, मतलब उसका गन्ने के अंदर मीठा क्या है वो मालूम नहीं होता बकरे को। तनी रसदा ಹೊರಗಣ ಎಲೆಯನ್ನೇ ಮೇಯ್ದವು, बाहर के पत्ता खा के गए गन्ने के, लेकिन अंदर का उसको मालूम नहीं पड़ा। ये वचन क्यों लिखा है महात्मा बसवಣ್ಣ जी? अरे भाई, भगवान 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 भगवान, सवेरे से शाम तक भारत देश को इतना डीजल पेट्रोल वो ये इतना टाइम वेस्ट, इतना पैसे खर्चा हो रहा है। मैं तो समझता हूँ ये वचन किताब अगर हम नहीं पढ़ते थे, हम भी गुलामों की जैसा भागते थे, कमाए सब पैसे इसमें जाते थे। ಹೊರಗಣ ಎಲೆಯನ್ನೇ ಮೇಯ್ದವು, ನಿಮ್ಮ ಅರಿತ ಮದ ಕರಿಯಲ್ಲದೆ ಕುರಿ ಬಲ್ಲುದೇ ಕೂಡಲ संगम देव। अगर गन्ने की खेत में अगर हाथी गया तो क्या खाता बताओ आप? हाथी गया तो क्या खाएगा? क्या पत्ता खाते बैठता क्या हाथी? पूरा गन्ना ही खा जाता। तो एक वचन के अंदर दो प्राणियों का मिसाल दिए, हर एक वचन के अंदर मिसाल है, कुछ तो उदाहरण है। तो हाथी पूरा गन्ना खा जाता, जब वो गन्ने के अंदर के मीठा हाथी को मालूम है। तो ये उदाहरण क्यों दिया महात्मा बसवಣ್ಣ जी? तुमको समाधान होना है ना, शांति होना है ना, तुम्हारा घर का प्रगति होना है ना, तुम्हारा हेल्थ अच्छा रख लेना है ना, तुम सबके साथ सबका विकास, सबका विश्वास करना है ना, तो अंदर का मालिक को जानो मानो, अंदर का मालिक को जानो मानो और आचरण में लाओ। बिल्कुल सरल है, मैं बोलता हूँ गारंटी। अब हमारा बेटा का बाल मन्नत मांगे हमारा माँ, अब मेरे को तनख्वाह कम था, जब पैसे नहीं रहता था, लोगों के बुरे संगों में पैसे खर्च करते थे हम फालतू। तो और 1-2 साल आगे बढ़ाए, पैसे जमा नहीं होने की वजह से। क्या क्या तो खर्चा बताओ, वो जब 28 साल पहले, 28-30 साल पहले, जब का 15,000 आपका 1.5 लाख खर्चा। तो मन्ना तो वो करो ये करो, सब झंझट, फिर भी हम जाकर करके आए। दूसरे के पास 3,000 ब्याज से लिया मैं पैसा।
तो मेरा ये वीडियो बनाने का मकसद क्या है, किसी का बुरा सोचने का नहीं है मुझे। अब हम जिंदा है, एक दिन हम चले जाते, अगर वही मूड और रूढ़ी, वही अंधश्रद्धा, वही पाखंडवाद के पीछे पड़े, हमारे बच्चे भी वही करना। उन्हों मरे तो उनका बच्चे वहाँ जाना, फिर उन्हों मरे फिर उनका बच्चे, उनका बच्चे, उनका। तो घर का भगवान अलग, मेरा घर भगवान अलग, तुम्हारा घर का भगवान अलग, तुम्हारा भगवान अलग। ये जितने भी करें ना, मैं तो इन लोगों को बोलता हूँ, क्या देश के अंदर सरकार कानून चलाने वाले थोड़ा एक ज्ञानी बनो, शरणों का वचन का किताब पढ़ो, जब ये सब पाखंडवाद को रोक सकते हैं, बिल्कुल रोक सकते हैं। या नहीं तो इनको अगर ऐसे जो लोगों का मरने का देख रहे हैं ना, भगवान के नाम पे जाते आते एक्सीडेंट हो गए, उधर गए इधर गए, हाँ, तो इतना नुकसान हो रहा है। मैं तो एक बार 1 महीना चुप लिखता था, मैं न्यूज़पेपर में देख के, भगवान को जाते वक्त एक्सीडेंट हो गया, इतना लोग मरे, इतना लोगों का पैर हाथ टूट गए, आते वक्त ऐसा हो गए। ये सब कितना देखकर एक ही महीने में कम से कम 7-8 न्यूज़ देखे हम, एक ही हमारा कर्नाटक के अंदर। तो सारा इडीे भारत देश के अंदर कितना नुकसान हो रहा है, तो सोचो जरा, सोचो। हाँ, इसका जिम्मेदार कौन है? और ऊपर से देशभक्ति, देश प्रेम, हाँ, देशभक्ति, देश प्रेम, राष्ट्रभक्ति, राष्ट्र प्रेम, ಈ ಥರ ಭಕ್ತಿ ಆಗ್ತದ? ಸ್ವಲ್ಪ ನಾವು ಬದನು ವೈಜ್ಞಾನಿಕ ವಿಚಾರ, ವೈಚಾರಿಕ ವಿಚಾರ, ವಿಜ್ಞಾನದ ವಿಚಾರಗಳ ಬೆನ್ನು ಹತ್ತಿ ನಾವು ನೆಮ್ಮದಿಯಿಂದ ಬದುಕುವುದನ್ನು ಕಲಿಯೋಣ ಎನ್ನುವ ಒಂದೇ ಒಂದು ಕಳಕಳಿಗಾಗಿ ನಾನು ಕಳೆದ 26 ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಶರಣರ ವಚನಗಳನ್ನು ಯಾಕೆ ಓದಿದೆ ಅಂದರೆ, ನಮಗೆ ಹೆಜ್ಜೆ ಹೆಜ್ಜೆಗೆ ಸುಳ್ಳು, ಒಳ್ಳು, ಮೋಸ, ವಂಚನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಜ್ಯೋತಿಷ್ಯ, ಶಾಸ್ತ್ರ, ಪುರಾಣ, ಪಂಚಾಂಗ ಇವು ಏನು ತುಂಬಿಟ್ಟಾರಲ್ಲ, ಇವು ಎಲ್ಲದರಲ್ಲಿಂದ ದೇಶದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಟಿ ಬಿ ರೋಗ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಮಾನಸಿಕಲಿಂದು ಸರಾಯಿ ಕುಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇನ್ನೊಂದು ಆ ಕೆಲಸ ಆಗಿಲ್ಲ, ಆ ದೇವ್ರಿಗೆ ಬೇಡ್ಕೊಂಡೆ, ಈ ದೇವ್ರಿಗೆ, ಇವೆಲ್ಲವೂ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾಗ ಈ ವಚನ ಗ್ರಂಥ ಓದಿದ ಬಳಿಕ ನಾಳೆ ಬಪ್ಪುದು ನಮಗೆ ಹಿಂದೇ ಬರಲಿ. ಬಸವಣ್ಣನವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವರು ಬಸವಣ್ಣನವ್ರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಕಳಕಳಿ ಇತ್ತು ನೋಡಿ ಸಮಾಜದ ಮೇಲೆ. ಎಷ್ಟೋ ಇದ್ರ ವಿರೋಧ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಅವತ್ತು 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ರಾಜರ ಆಡಳಿತ ಇತ್ತಲ್ವಾ, ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಈ ಕೆಟ್ಟ ಜನಗಳು ಎಷ್ಟೋ ವಿರೋಧ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ನಾಳೆ ಬಪ್ಪುದು ನಮಗೆ ಹಿಂದೇ ಬರಲಿ, ಇಂದು ಬಪ್ಪುದು ನಮಗೆ ಈಗಲೇ ಬರಲಿ. ಇದಕಾರಂಜುವರು, ಇದಕಾರಳಕುವರು, ಜಾತಸ್ಯ ಮರಣ ಧ್ರುವ ಎಂಬುದಾಗಿ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ಬರೆದ ಬರಹವ ತಪ್ಪಿಸುವೆನೆಂದರೆ ಹರಿ ಬ್ರಹ್ಮಾದಿಗಳಿಗೂ ಇಲ್ಲ. ಎಂತಹ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನಮ್ಮ ಬಸವಣ್ಣ, ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನ ಜ್ಞಾನ ಕೊಟ್ಟು ಇವತ್ತ ಎಲ್ಲರನ್ನು ಒಂದಾಗಿ ಬದುಕಲು ಕಲಿಸಿದ ಆ ಜಗಜ್ಯೋತಿ ಮಹಾತ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರಿಗೆ, ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿಯರವರಿಗೆ, ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ಶರಣರಿಗೆ, ಅಲ್ಲಮ ಪ್ರಭುದೇವರಿಗೆ, ಮಡಿವಾಳ ಮಾಚಯ್ಯ, ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯ, ಕಿನ್ನರಿ ಬೊಮ್ಮಯ್ಯ, ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಸತ್ಯಕ್ಕ, ಸಂಕವ್ವ, ಕಾಶ್ಮೀರದ ರಾಜರ ದಂಪತಿಗಳು, ಮಹಾದೇವ್, ಗೋಪಾಲ್ ಮಹಾದೇವಿ ದಂಪತಿಗಳು, ಕಾಶ್ಮೀರದ ಈ ಕಡೆ ಅಫಘಾನಿಸ್ತಾನದ ಮುಸ್ಲಿಂ ಮರಳು ಶಂಕರ ದೇವ್ ಅಂತ ಆದರು, ಈ ಕಡೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಉರಿಲಿಂಗ ಪೆದ್ದಿ, 8 ದಿಕ್ಕುಗಳಿಂದ ಎಷ್ಟೋ ಜನರು ಬಂದು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಲ್ಲಿ ಜ್ಞಾನಿವಂತರಾಗಿ ಎಲ್ಲ ಜೀವಗಳಲ್ಲಿ ದೇವರನ್ನು ಕಂಡ ತತ್ವ ಇದೆಯಲ್ಲ, ಇದನ್ನು ಉಳಿಸುವುದು, ಬೆಳೆಸುವುದು ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜಕಾರಣಿಗಳಲ್ಲಿ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತೀನಿ. ಅದೇ ರೀತಿ ಎಲ್ಲ 1000ಗಟ್ಟಲೆ ಮಠಗಳಿದ್ದರೂ ಕೂಡ ಏನು ಅವರ ಮಠಗಳಲ್ಲಿ ಭಯಭಕ್ತಿಯನ್ನು ತೋರಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಬೇಡ. ವೈಚಾರಿಕ, ವೈಜ್ಞಾನಿಕ ಶರಣರ ವಚನಗಳ ಮೂಲಕ ನೀವು ಜೀವನದಲ್ಲಿ ಬದುಕಿ ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ತಿಳಿಸುವ ಕಾರ್ಯ ಮಾಡುವಿರಿ ಎಂದು ನಾನು ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ, ನಿಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಒಂದು ವೇಳೆ ಹೃದಯವಿದ್ದರೆ ಈ ಭೂಮಿಗೆ ಹುಟ್ಟಿ ಬಂದಿದ್ದಕ್ಕೆ ಸಾರ್ಥಕ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕಾದರೆ ನಮ್ಮ ತಪ್ಪುಗಳು ಏನೇ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ನಾವು ತಿದ್ದಿಕೊಳ್ಳಲು ನಮಗೆ ಯಾವ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರ, ಯಾವ ಧರ್ಮಸ್ಥಳ, ಯಾವ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರ ಎಲ್ಲಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರ ಈ ಶರೀರದ ಒಳಗೇ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಶರಣರು ಹೇಳಿದ್ದು 100ಕ್ಕೆ 100 ಸತ್ಯ ಇದೆ. ಚರ್ಚೆ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ, ಚಿಂತನೆ ಮಾಡಿರಿ, ಸತ್ಯ ಯಾವುದು ಅಸತ್ಯ ಯಾವುದು ಚಿಂತನೆ ಮಾಡಿದರೆ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕಲ್ಯಾಣವಾಗಲಿದೆ.
ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿದೆ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಬಸವಣ್ಣನ ನಾಡು, ಶರಣರ ನಾಡು, ಅನುಭವ ಮಂಟಪ, ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದ ಭೂಮಿಯಿಂದ 145 ಕೋಟಿ ಭಾರತೀಯರಿಗೆ ಬಾಗಿದ ತಲೆ ಮುಗಿದ ಕೈಲಿಂದ ಶರಣ.